नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण टेरेस गार्डनवर एक स्टँड बनवतोय. त्या स्टँडमध्ये यात कोकोपीट, लोईसीचं, त्यानंतर नीम केक, करंज केक, नंतर जट्रोपा, एरंडी आणि मोहरीचं ही जी पेंड आहे ही भिजवलेली आहे. याच्यात 2 टोपल्या माती आणि 2 टोपल्या शेणखत टाकलेलं आहे. आता हे याच्यात मिक्स करायचं. ही JIFची जाळी आपण कट करून अशी गोल बांधून घेतलेली आहे. तर ह्या जाळीला आपण एक शेडनेट बांधून घेतलंय, कारण आता ती कोकोपीट आणि ते टाकल्यानंतर याच्यातनं ते बाहेर येऊ नये, ते आतल्या आतच राहावं म्हणून त्याला ते आपण शेडनेट आणि त्याला दोरीने बांधून घेतलेलं आहे. ह्या पाईपला अशी भोकं आहेत. असा भोकं असलेला पाईप आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे. ते तुम्हाला दाखवतील कसं घालणार. हा, खालून बंद केलेला आहे हा. हे बघ, हे असे जे होल्स आहेत ना मंगेश, हा, जिकडे जागा उरली तिकडे पण जिथे भरायचं. हा, येस. खालचं घे त्याच्यात. 4-5 लाईनी सोडल्यात आणि 6व्या इकडे त्यांनी जागा केली आहे झाड लावायला. नेटपॉट मधली जर कधी असली तर सोपं जातं लावायला. बरोबर. हा, किंवा मग या ठिकाणी आपण बी सुद्धा टाकू शकतो. हा, बी टाकली तरी तिकडून येईल आणि रोपं आणली तरी सुद्धा आपण अशी लावू शकतो. हे काटेरी वांग्याचं झाड आहे. आता जशी झाडं जगतील, सूर्यप्रकाश असल्यामुळे ही झाडं अशी उभी राहतील, वर जाणार. बरोबर. हा. ही आपली 2 झाड आहेत. परत त्यांनी मध्ये गॅप सोडली आहे आणि गॅप सोडून इथे केलं. आणि आता दादा इकडे मिरचीचं रोप लावतात. मग तिकडे जाऊ दे. एक मिनिट. वरच्या 3 लाईनी सोडल्यात. हा. इथे
हे साधारण 2-2 बी घेतोय मी. हा. हे इथं म्हणलंय, हे सोडून दिलं. हा. हे इथे हा. झिगझॅग. झिगझॅग लावायचं, एक लाईन सोडायची, बरोबर. ओके मंगेश. 2-2 टाकायच्या बिया. रंजू, एका टोपलीत कोकोपीट घेतो, ओलं करून घे. याच्यात थोडं थोडं कोकोपीट दाबत जा. थांब, त्याला कळू दे आधी, ते नाही तर तो. हे बघ, 3ऱ्या लाईनीत ठोकली आता, आणि त्याच्यानंतर 5व्या लाईनीत घ्यायचं. हा. एक दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जी आपण खतं टाकलेली आहेत, जसं ते आता नीमपेंड वगैरे ज्या टाकलेल्या आहेत भिजवून, या जशा डिकम्पोज होत जातील, आणि यावर जर कधी एक्सेस वॉटर झालं तर ते पाणी खालच्या ह्याच्यात जमा होतं. नॉर्मली आपल्याकडे काय होतं, जे पाणी ह्याच्यामध्ये जे काही न्यूट्रिशन आहे ते पाण्याबरोबर वाहून जातात. या केसमध्ये हे पाणी आत खालच्या टोपलीत जमा होणार आहे, तेच उचलून पुन्हा इथं टाकता येतं, किंवा ते तिथून कोकोपीट असल्यामुळे ते ऍब्सॉर्ब करून घेतं. त्यामुळे आपल्या त्याच्यामधले जे काही न्यूट्रिशन आहे ते कुठलेही वाया जात नाहीत.